ती सध्या बंद ठेवण्यात आली आहे। काही जणांचा नागरिक देखील आरोप करत आहेत की रिक्षा चालक आहे तो डबल भाडा आकारत आहे। आपल्यासोबत काही रिक्षा चालक आहेत बोलण्यासाठी, काय सांगाल? रिक्षा चालक आहात तुम्ही, डबल भाडा आकारत आहे असे आरोप केले जाते। हम लोग कोई भाड़ा नहीं ले रहे, हम लोग की तो गाड़ी ऐसे ही खड़ी है। हमारी गाड़ियों में कैसी नहीं, हम लोग यहाँ खाली मौज मस्ती के लिए बैठे हुए। सीएनजीचा तुटवडा जाणवला आहे, मात्र दिवसभर आहे धंदा झालाय की नाही झालाय? धंधा कहाँ से करेंगे जब खड़े हैं तो सर। काय सांगाल? सीएनजीचा तुटवडा जाणवला आहे, आरोप केले जात आहेत की रिक्षा चालक आहे डबल भाड़ा आकारते हैं। डबल कुड़ी है, जब गैस ही नहीं हमारी गाड़ी में जब गैस ही नहीं है तो क्या वो डबल भाड़ा मार रही है? और क्या है कोई देने वाला हमको? और पब्लिक का आरोप केले जात आहेत सहजासहजी नागरिकांकडून की डबल भाडा आकारलं जाते असं सांगले आहेत। नाही आहे ना, गाडी उभी आहे बघा, गाडी उभी आहे, भाडे नाही, काय नाही, कुठे जाणार? कुठे जाणार? आता गॅस बघा, गॅस पण नाही, कुठे जाणार? नक्कीच अजून काही रिक्षा चालक आहेत आपल्यासोबत, आपण बोलू त्यांच्याबरोबर। क्या कहेंगे, काय सांगाल? डबल भाड़ा आकारलं जाते असे आरोप केले जात आहेत। डबल भाड़ा कैसा देगा कोई? गैस नहीं है तो कहाँ जाएंगे? आदमी खड़ा है, पेट्रोल में अपने ज़रूरत के लिए चला रहा है, खड़ा है, एक आध भाड़ा जो मिल गया तो मार दिया, नहीं तो खड़े। पैसा कोई देने के लिए थोड़ी ना पैसा कोई देना जाएगा। नक्कीच जर पाहायला गेलं तर आपण काही रिक्षा चालकांशी चर्चा केली। रात भर लाइन लगाएगा और सुबह में गैस नहीं मिलता है, कंटाल के आके खड़ा हो जाता है आके। गेले 2 दिवस कालपासून सीएनजी नाही, काही फटका। परसों दोपहर से नहीं है, परसों दोपहर से गाड़ी में गैस नहीं है। नक्कीच जर पाहायला गेलं तर गेले 2 दिवस सीएनजीचा तुटवडा जाणवलेला आहे। बस चालक असतील किंवा रिक्षा चालक असतील यांना देखील याचा कुठे फटका पाहायला मिळत आहे। आरोप केले जात आहेत की रिक्षा चालक डबल भाडा आकारले जाते, मात्र रिक्षा चालकांकडून अक्षरशः हे आरोप फेटाळण्यात आलेले आहेत। कॅमेरामन गणेश सोबत मयूराने, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।